तर इथं भेटत नाही, परंतु मी त्याच्याकडून असं थोडंसं डेकोरेट करून आणलेलं आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे उत्कर्षा. तू कोण आहे? स्वागत करतो तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे तर चला, आज आहे संडे आणि आता वाजलेले आहे सकाळचे 11:30 आणि मी आणि श्रियांश रेडी झालेलो आहोत. तर चला, आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आज संडे असल्यामुळे आज काय खाल्लं आपण सकाळी? खिचडी. हो, तर श्रियांची फेवरेट खिचडी. तर चला मग, आता थोडीशी कामं राहिलेली आहेत. तर आज एवढी गरमी आहे ना, तर काय सांगायलाच नको. कारण की गरमी का आहे, हवामान खात्याच्या अंदाजानुसार तर 28 पासूनच पाऊस होता, परंतु आजच्या दिवस नाही, उद्यापासून पाऊस सांगितलाय, म्हणजे 3 जून पासून. तर पाहूयात आता कधी पाऊस येतोय काय. हो की उद्या तरी पाऊस येईल, त्याच्यामुळे येईल होते, कारण की आज खूप गरम होतोय. तर चला, तर आता फक्त आपण वाटच पाहू शकतो, त्याच्यावर काय करू शकतोय. तर उद्या तरी पाऊस यावाच अशी इच्छा व्यक्त करू आणि पुढच्या कामाला वळूयात. तर आज पाणी असल्यामुळे मग कायच होतं, थोडेसे कपडे एक्स्ट्रा धुतले जातात, कारण की तुम्हाला माहिती आहे इथं बदलापूरमध्येच पूर्ण पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तर चला मग, पहिले जे आधीचे कपडे आहेत तर तेवढे सुकायला वगैरे टाकते आणि मग त्याच्यानंतर आपण ब्लँकेट धुवून काढूयात. तर त्यासाठी मशीन लावावं लागेल. मग मशीन वगैरे लावू. आणि आज मी श्रियांसाठी काय बनवणार आहे? काय काय प्यायचं होतं तुला मगाशी? काय प्यायचं होतं? हो, मिल्कशेक बोलतात. तर मग म्हणलं चला, आज गरमी पण जास्त आहे, तर श्रियांसाठी मी बनवणार आहे मँगो मिल्कशेक. तर मग तो कसा बनवते त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेलच. त्यासाठी आपला व्हिडिओ ओके. तर चला, पहिले आवरून घेते आणि मग त्याच्यानंतर पाहूयात आपण कसं बनवायचं ते मँगो मिल्कशेक. तर चला, तर मग आता आपले कपडे सुकायला टाकून झालेले आहेत. तर आता मी मशीन लावून घेते आणि मग त्याच्यानंतर आपण बनवूयात मिल्कशेक. तर चला, तुम्हाला दाखवते. तुम्हाला तर माहितीच आहे, आपली जी वॉशिंग मशीन आहे तर ती आहे किचनच्या गॅलरीमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता, मी मध्ये नाही का मंगळवारच्या बाजारातून हा कवर आणलेला. तर हा डिफॉल्ट पीस आलेला आहे, कारण की मागून जो आपण हा जो पाईप कनेक्ट करतो त्याच्यासाठी जागा असती, तर ती त्या साईडने आहे. आणि हे जे असतं तर ते इथं असतं आपल्या याला, इथं असतं हे प्लास्टिकचं. तर हे उलटं झालेलं आहे. तर असं आता आपण ब्लँकेट लावणार आहोत, तर त्याच्यासाठी. आणि इथे ऑप्शन्स असतात कोणतं निवडायचं. तर ब्लँकेट आहे तर ते डेलिकेट असतं, किंवा तुम्ही उलन पण निवडू शकता, परंतु ठीक आहे ना, डेलिकेट जवळ आहे. तर मग मी डेलिकेट घेते. वॉटर लेवल ॲटोमॅटिक सेट होती. आणि आपण हिला स्टार्ट करून देऊयात. तर पाहूयात, मोस्टली आमची रोज डेलीलाच असते, तर त्याचा 45 मिनिटचा टाईम असतो पूर्ण, एका वेळेस धुवून 2 वेळेस पिळण्यासाठी. तर ह्याचा 32 मिनिटचा टाईम आहे. तर चला, थोडंसं पाणी असेल तर ते येईल आणि आपली मशीन स्टार्ट होऊन जाईल. तर चला मग, आपण आता तिकडे मशीन स्टार्ट करून दिलेली आहे. आणि इथं मी ऑलरेडी आंबे पाण्यामध्ये भिजायला टाकलेले आहेत, म्हणजे काय होतं, थंड होतात. तर चला मग, मस्त मिल्कशेक बनवते आणि कसा बनवते काय ते तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला, आपण स्टार्ट करूयात मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी. झालं तुझं बोलून? तर चला, तर मग आता आपण बनवूयात मँगो मिल्कशेक. तर त्याच्यासाठी मी आंबा घेतलेला आहे आणि तो छान कट करून घेते. तर मग तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर हे जस्ट ओपन करायचं. तर लहानपणी मला असं यायचंच नाही, असं दुसऱ्यांचं खायचे नाही, हे बनवायचं आहे ना मँगो मिल्कशेक. नको नको, एक स्क्वेअर देते. तर चला मग, मी हे सगळं असंच कट करून घेते. तुम्ही असं स्पूनने पण काढू शकता, असं पूर्ण. ठीक आहे. आता बघा श्रियांश कसं पॉप करतो. ये,
तू मध्ये दाबून ना त्याच्या. हा. तर चला मी असाच ह्या सगळ्या आंब्यांमधला पहिले गर काढून घेते आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. मी असा गर काढून घेतलेला आहे. तर मी 1 आणि हाफ आंबा घेतलेला आहे, एक तसंच ठेवलाय कारण की आज खिचडीच बनवलेली. तर आता आठवड्याला खिचडी असणार आहे त्याच्यामुळे मग सकाळपुरती थोडीशीच बनवलेली. तर मग मी माझ्यासाठी थोडंसं आमरस आणि मग चपाती बनवेल. तर चला आता आपण याच्यामध्ये शुगर ऍड करूयात. शुगर नाही, साखर. चला मग याच्यामध्ये मी साखर ऍड करून घेतलेली आहे. आता दूध न टाकता हे एकदा छान मिक्सर मधून फिरून घेते, म्हणजे काय होईल साखर आणि हे आंब्याचा गर आहे तर त्याची छान अशी स्मूदी होऊन जाईल. तर चला पहिले ते बनवून घेते आणि मग नंतर पुढची प्रोसेस पाहूयात आपण. तर चला तर मग तुम्ही पाहू शकता मी याची छान अशी प्युरी करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी मिल्क ऍड करणार. माझं काय झालंय ज्यूसरचं आहे ना, हे साईडची रिंग गेली त्याच्यामुळे काय होतं ते बाहेर होतात. तर ते भेटते का नाही मला पण माहिती नाही. मम्मा मी तुझी हेल्प करतो. नको बेबी. करतो ना. मम्मा माझं पण होतंय. मी पण करतो. मला दूध नाही आवडत, मला साई नाही आवडत. साईड त्याच्यामुळे साईड फुकून टाकली. तर चला मग मी हे पण एकदा मिक्सर मधून जस्ट फिरून घेते, म्हणजे काय होईल ते छान असं एकजीव होईल मिक्सर मधून. असं हाताने करायला टाइम पण लागेल आणि ते व्यवस्थित एकजीव नाही होणार. तर मग त्याच्यामुळे अजून एकदा मिक्सर मध्ये फिरून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस पाहू. चला तर मग तुम्ही पाहू शकता मी अजून एकदा याला मिक्सर मधून छान फिरून घेतलेला आहे आणि मस्त अशी याची थिकनेस पण छान आले, कन्सिस्टन्सी पण छान झाली. बोल. तर मग चला आता मी श्रेयांशला सर्व करते. कशामध्ये देऊ दे तुला? ग्लासमध्येच देऊ ना? काचेच्या ग्लासमध्ये देते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं गार्निशिंग साठी मी जे आणि यावेळेस मी काय करणार एकदम छोटे छोटेसे क्यूब बनवून, कारण की मग कसं ते मध्ये खायला पण छान लागतं. नाही बघ ना आता मी कसं तुला मस्त गार्निशिंग करून थांब. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता यावेळेस मी अशी छोटे छोटेसे क्यूब केलेले आहेत. तर चला मग मी हे थांब तुला मी ह्या बाउल काचेच्या ग्लासमध्ये देण्यापेक्षा ते दुसरे ग्लास आहेत का आपले तर ते काढते. तर चला मी दुसरे ग्लास काढते तोपर्यंत, कारण की ते पण काय असं जास्त यूज नाही होत. तर आज आठवले तर ते काढू. आणि मी मध्ये हे छोटे छोटेसे क्यूब टाकते, म्हणजे काय आता डायरेक्ट वरती टाकले ना तर ते मध्ये मध्ये खायला हे होतात. कसं बनवलं हे? झालं तयार? कसं? तर परत एकदा मँगोची एक लेअर दिल्यानंतर मी पुन्हा एकदा अजून शेक ऍड करते. बस बस. तर ते असं पण वरतीच येतं, परंतु असं खायला छान लागतं. तर हा मँगो मिल्कशेक बनवताना ना आमच्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये खूप छान असं उन्हाळ्यामध्ये ना आंब्याचा ज्यूस भेटायचा, म्हणजेच मँगो ज्यूस भेटायचा. तर ते पण असं छान द्यायचे ना, तर खूप यम्मी यम्मी ते दिवस आठवले मला. हा मी श्रेयांश पडतील ग्लास. छान आहे. कसं आहे? छान. यू लाईक इट? चल आता क्यू हो प्यायचंच आहे. तुला अजून मँगो देते, ठीक आहे? ठीक आहे. आणि तुला अजून मँगो स्पून देते ना. स्पून का? स्पून हे
फायनली हा आपला जो मँगो मिल्क शेक आहे तर तो रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम थिक टेक्स्चर वगैरे आलेलं आहे. आणि श्रेयांशनी तर तुम्हाला रिव्ह्यू दिलेलाच असेल. बाबा मला ग्लासची भीती वाटते. श्रेयांश हे बघ हा ग्लास असा पकडतो असं, पण तू नको ट्राय करू. त्याच्यामुळे मी श्रेयांशला काही शिकवत नाही, परंतु आपण केलं की मुलं करतात. हा तू इथेच पकड बाबा, आपलं साधं सिंपल इथे पकडतो. ठीक आहे. तर मग चला, तर तुम्हाला कशी वाटली ही मँगो मिल्क शेकची रेसिपी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हाऊ इज इट? हो, थँक्यू. तर चला, आणि मी असं काय बनवलं की श्रेयांश ते आवडीने खात असतो, त्याच्यामुळे मग आनंद हा द्विगुणित होतो बनवल्याचा पण आणि श्रेयांशला आवडल्याचा मोस्टली. तर चला मग हा आम्ही एन्जॉय करतो. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कारण की आता उन्हाळा संपत आलेला आहे आणि उन्हाळ्यात एकदा तरी मँगो मिल्कशेक झालाच पाहिजे. आम्ही बनवलाच नव्हता, कारण की काय होतं दरवेळेस आम्ही जिथून मँगो आणायचो ना तर तिथं ह्या वर्षी आंबेच नव्हते. मग दुसरे आंबे खायला त्याची टेस्ट तोंडात बसली आहे ना, तर ती मला तर इच्छाच होत नव्हती दुसरे आंबे खायची. परंतु हे यावेळेस जे आम्ही आणलेले हे पण त्याच्या एवढी टेस्ट नाही आहे, परंतु ठीक आहे, आम्ही ते डायरेक्ट बागेतूनच आणायचो आपल्या आंब्याच्या. तर चला मग हे आम्ही एन्जॉय करतो. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. पुढे काय काय होते दिवसभरात ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. उद्या यांचा बर्थडे आहे तर त्याचं पण प्रिपरेशन करायचे, ते कसं करते काय करते ते पण शेअर करेल. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे 5:30 आणि आमचा आराम वगैरे करून झालेला आहे, फ्रेश झालेला आहोत. श्रेयांश नाश्ता करत आहे. तर थोडीशी खिचडी होती, मग श्रेयांश दही आणि खिचडी खातोय आणि मग म्हणलं माझ्यासाठी चला मस्त गरमागरम चहा बनवते. तर दुपारी काय झालं, छान असं दूध जात आहे, तर दूध गरम झालेलं आहे. तर दुपारी काय झालं, मस्त असं मँगो मिल्कशेक एन्जॉय केला आणि श्रेयांशने काय एवढं फुल संपवलं नाही, मग मीच ते संपवलं. तर मग जेवायची इच्छाच गेली, तर मग त्याच्यामुळे काय जेवायचं वगैरे प्लॅन मी कॅन्सल केला. म्हणलं आता नाश्ता करूयात, परंतु आता काय बनवायचा हा पण प्रश्न पडलाय. तर बाहेर जायचंच आहे, तर म्हणलं चला आज बऱ्याच दिवसातून पाणीपुरी खाऊयात. खूप दिवस झालं मी पाणीपुरीच खाल्लेली नाही. उन्हाळ्यामध्ये काय होतं पाणीपुरीने जास्तच त्रास होतो, त्याच्यामुळे मग मी अवॉइडच करते. तर मग म्हणलं चला थोडंसं सामान पण आणायचं उद्यासाठी, तर ते पण घेऊन येते. हे कधी येतात काय माहिती, आता लेट होईल बोलले, मग पाहूयात आता कसं ठरतंय. त्याच्या पहिले चहा करते आणि मग पुढचं प्लॅनिंग तुमच्यासोबत शेअर करेलच. तर चला मस्त कडक चहा घेऊया. तर चला, तर मग आमचं छान चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी आणि श्रेयांश रेडी झालेला आहोत. तर कुठे चाललो आपण? पाणीपुरी खायला. तर बघा श्रेयांशला पण त्याला कालच पाणीपुरी खायची होती ॲक्च्युली, परंतु आम्ही वडापाव वगैरे खाल्लं मग ते कॅन्सल केलं. हो ना? तर मग चला आज पाणीपुरी खाऊन येतो. थोडंसं जे सामान आणायचं तेवढं घेऊन येतो. तर चला मग जाऊ. तर चला, तर मग बाहेरून आलेलो आहोत आणि मग यांच्यासाठी छोटंसं सरप्राईज आहे. तर म्हणलं 12 o'clock थोडंसं सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही. तर ते सगळं काय तुमच्यासोबत शेअर नाही करता यायचं, परंतु छोटंसं करू. तर त्यासाठी छोटासा कपकेक आणलेला आहे, तर तो तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे छोटंसं आणलं आहे. तर इथं भेटत नाही, परंतु मी त्याच्याकडून असं थोडंसं डेकोरेट करून आणलेलं आहे. नॉर्मल पहिले हा कपकेक घेतलेला सिम्पल आणि त्याच्यावरती तरी त्याला असं व्यवस्थित जमलं नाही आहे, परंतु ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आणि मग रात्री 12 o'clock छोटंसं सेलिब्रेशन करू. तर चला पुढे काय काय होतं ते शेअर करेलच. 2 hours later. तर चला, तर मग नमस्कार सगळ्यांना. तर मग अशी आम्ही बाहेरून आलो, पाणीपुरी वगैरे खाल्ली, थोडीशी खरेदी वगैरे केली उद्यासाठी आणि मग त्याच्यानंतर मी घरी आले, जेवण वगैरे बनवलं. तर जेवणामध्ये आज बनवलेलं आहे मस्त अशी हुलक्याची भाजी आणि भाकरी बनवलेली आहे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा बाहेर गेलो हे आल्यावरती, मग यांच्यासाठी थोडीशी शॉपिंग केली. उद्या बर्थडे म्हणल्यावरती जुने कपडे कसे घालणार ना, हो का नाही? तर आम्ही मोस्टली बर्थडेला नवीनच कपडे घेतो. म्हणलं इतर वेळेस खरेदी करण्यापेक्षा बर्थडेच्या निमित्त पण होतो आणि बर्थडेला पण नवीन कपडे होऊन जातात. तर मग चला यांच्यासाठी थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि मग चला आता जेवण वगैरे करतो, कारण की 10 वाजत आलेले आहेत. थोडा वेळ थांबलं कारण की मग पाणी येईल, मध्येच उठावं लागेल, त्यापेक्षा मग पाणी गेलं की जेवण वगैरे करतो भरून. आणि तर मग चला
याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत